नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी प्राध्यापिका डॉक्टर सुधा खडके, समाजशास्त्र विभाग प्रमुख, लोकनायक बापूजी महिला महाविद्यालय यवतमाळ. सामाजिक मानवशास्त्र या BA तृतीय वर्षाच्या तासिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. आपला जो आज घटक बघणार आहोत तो आहे आपला आदिवासींमधील जादू. तर आदिवासींमधील जादू म्हणजे काय याविषयी आपण आज सविस्तर विश्लेषण मी सांगणार आहे. यामध्ये आपण जादूची संकल्पना आणि जादूचे विविध प्रकार याविषयीची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. तर आपण बघूया आदिवासींमधील जादूची संकल्पना आणि आदिवासी जादूचे विविध प्रकार. आदिवासी समाजात जादूला विशेष महत्त्व आहे. आदिवासी समाजात जादू आणि धर्म हे संमिश्रित स्वरूपात दिसून येते. आदिवासी समाजात जादू हे संकट निवारणाचा मार्ग समजतात. आदिवासी समाजात महापूर, वादळ, रोगराई, शत्रूंचे हल्ले, नैसर्गिक संकटे अशा कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी जादूचा उपयोग करतात. कुठल्याही कामाची सुरुवात करताना शकून अपशकून हे पाहण्याची प्रथा आदिवासींमध्ये दिसून येते. जादूची क्रिया मांत्रिक, भगत, शामन करताना आपल्याला दिसतो. रोग बरा करण्यासाठी, संकट निवारणासाठी, अपत्य प्राप्तीसाठी, आरोग्य प्राप्तीसाठी अशा विविध गोष्टींसाठी जादूक्रिया करण्यात येते. आता कॉलऱ्याची साथ, रोगराई, जादूटोणा करणी यालाही एक प्रकारे जादूचाच भाग आपल्याला म्हणता येईल. यवतमाळ जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कोलाम जमात संकट निवारणासाठी चांगले आरोग्य लाभावे, आपल्या समाजावर कोणतेही संकट येऊ नये, आर्थिक संपन्नता यावी यासाठी गावबांधणी करतात. आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्या या ऑनलाईन तासिकेमध्ये ज्या विद्यार्थी हजर असेल त्या जर कोलामपोडावर किंवा विविध खेडेभागामध्ये राहत असेल तर त्यांना गावबांधणी ही प्रथा कशी आहे हे आपल्याला माहितीच असायला पाहिजे. कारण गावबांधणी म्हणजेच एक जादूक्रियाच असते. त्यामध्ये विविध प्रकारचे बळी देतात. त्याच्यानंतर देवदेवता प्रसन्न व्हायसाठी विविध पूजा अर्चा करतात. म्हणून फ्रेझर यांनी म्हटले आहे की जादू कशी आहे विद्यार्थी मैत्रिणींनो, जादू ही आभासी विज्ञान आहे. म्हणून मॅलिनॉस्की यांची जी व्याख्या आहे ती आपण बघू की निश्चित उद्देशाच्या पूर्तीसाठी साधन मात्र अशा विशुद्ध व्यावहारिक क्रियाव्यवस्थेला जादू म्हणतात. तसंच बिल्स आणि होयजर यांनी म्हटलं आहे की जादू ही विश्वाला नियंत्रित करणारी अशी तंत्रव्यवस्था असते ज्यामध्ये निश्चित पद्धतीने सूक्ष्मरित्या अनुकरण केले जाते आणि अपेक्षित परिणाम निघतोच अशी आदिवासींची धारणा असते. आता तुमच्याकडे एक PPT प्रेझेंटेशन म्हणून मी तुम्ही वाचत असाल तर त्याच्यामध्ये दिलेले आहे की आदिवासी जादूचे प्रकार कोणते कोणते आहे. ह्या 3 जे वेगवेगळे भाग तुम्हाला दाखवून दिलेले आहे PPTमध्ये. त्याच्यामध्ये पहिला आहे जेम्स आहे की नाही, जेम्स फ्रेझर यांनी जादूचे 2 प्रकार सांगितले. ते तुम्ही बघू शकता, अनुकरणात्मक जादू आणि सहानुभूतीपूर्वक जादू. दुसरे जादूचे प्रकार सांगितले आहे मॅलिनॉस्की यांनी. त्यांनी म्हटलं आहे पांढरी जादू आणि काळे जादू हे 2 प्रकार दिसून येतात. नंतर डॉक्टर दुबे यांनी 3 प्रकार सांगितले. पहिला सांगितला संवर्धक जादू, दुसरा सांगितला संरक्षक जादू आणि विनाशक जादू. तुमच्यासाठी खासी PPT तयार करून हे जादूचे प्रकार तुम्ही वारंवार PPT बघून यूट्यूबवर बघून हे पाठ करावे यासाठी ही PPT बनवलेली आहे. आपण तिचा नक्कीच लाभ घ्यावा अशी मी आपल्याला आग्रहाची विनंती करते. आता बघूया आपण विविध जादूचे प्रकार. याच्यामध्ये सर्वप्रथम जी PPTमध्ये दाखवलं आहे की जेम्स जॉर्ज फ्रेझर यांनी जादूचे 2 प्रकार सांगितले. पहिला प्रकार आहे अनुकरणात्मक जादू. जेव्हा एकाच प्रकारची जादू केल्यानंतर परिणाम देखील तसाच येतो. छोटा नागपूर भागातील आदिवासी अनुकरणात्मक जादू करताना दिसतात. त्यांच्या मते आकाशात गडगडाट होणे, ढगांचा आवाज होणे हे म्हणजे पाऊस येण्याचे लक्षण होय असे ते समजतात. ज्यावेळी कोरडा दुष्काळ पडतो त्यावेळी आदिवासी लोक डोंगरावर जातात. त्यासाठी प्राण्यांचा बळी देतात. डोंगरावरील दगड खाली ढकलून देतात. हे दगड घरंगळत गडगड गडगड असा मोठा आवाज करतात. या गडगडाटामुळे पाऊस पडतो असा आपल्या भारतातील आदिवासींचा आजही समज आहे. हो, आदिवासी जमातीमध्ये मेघ आणि धूर यांच्यामधील समानता लक्षात घेतली जाते.
लाकडे जाळून धूर करतात म्हणजे पाऊस येईल अशी त्यामागे त्यांची भावना दिसून येते. यवतमाळ जिल्ह्यातील गोंड आणि कोलाम आदिवासी पाऊस यावा म्हणून बेडकाचे लग्न लावतात. त्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला माहीत असेल, धोंडी धोंडी पाणी दे अशी याचना करताना आपल्याला दिसतात. यासाठी आदिवासी यवतमाळ जिल्ह्यातीलच नाही, गुजरातमध्ये, मध्य प्रदेशामध्ये आदिवासी लोक बेडूक काठीला उलटे टांगून धोंडी धोंडी पाणी दे अशी देवाकडे याचना करतात. काही आदिवासी जमातीमध्ये मांत्रिकाकडून पाऊस न पडण्याचे कारण विचारतात आणि मांत्रिकाच्या सल्ल्याने जादू क्रिया करतात आणि त्यानंतर पाऊस पडतो असा त्यांचा दृढ विश्वास आहे. म्हणून या जादूला काय म्हणतात? अनुकरणात्मक जादू. आता दुसरा फ्रेझरने जो जादूचा प्रकार सांगितलेला आहे तो आहे सहानुभूतीपूर्वक जादू. आता सहानुभूतीपूर्वक जादू म्हणजे काय? संपर्कात्मक जादू, नखे, केस, वस्त्र अशा वस्तूंच्या माध्यमातून जादू केली जाते. एखाद्या व्यक्तीने उपयोगात आणलेल्या वस्त्रापैकी काही भाग प्राप्त झाला तरी त्या वस्त्राच्या माध्यमातून त्या व्यक्तीशी कायम संपर्क स्थापित करता येतो असा आदिवासींचा दृढ विश्वास आहे. काही आदिवासींमध्ये चेटकीण, हडळ, मुलाला त्रास देते अशी भावना आहे. केस, नखे, प्रतिमा, पावलाच्या खालची जमिनीच्या खालची माती घेऊन जादूटोणा करतात अशीही समजत आहे. आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक आदिवासी राहतात. त्यामध्ये कोलाम जमातीमध्ये सुद्धा हा समज आजही दिसून येतो. त्यामुळे आदिवासी समाजात एक दुसऱ्यांचे कपडे उपयोगात आणत नाहीत. आदिवासी समाजात मृतांनी वापरलेली वस्तू वापरत नाही. मृत व्यक्तीच्या वस्तू पुरून टाकतात ते. ही प्रथाच आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्रास द्यायचा असेल तर त्या व्यक्तीशी ज्या वस्तू वापरतात ना त्या वस्तू आपण प्राप्त करायच्या आणि त्यावर मांत्रिकाकडून जादू क्रिया करायचा आणि ज्या व्यक्तीला त्रास द्यायचा आहे त्याला त्रास द्यायचा. ही पद्धतीसुद्धा जादू प्रकारामध्येच आहे. त्यासाठी व्यक्तीची नखे, केस अशा उपयोगाच्या ज्या तिच्या वस्तू असतात त्यांचा वापर करतात आणि त्या व्यक्तीला त्रास देतात. म्हणून याला संपर्कात्मक जादू म्हणतात. कारण त्या व्यक्तीच्या संपर्कातली कुठलीही वस्तू घेऊन त्यावर जादू क्रिया करतात. म्हणून हिला सहानुभूतीपूर्वक जादू किंवा संपर्कात्मक जादू असे म्हटलेले आहे. आता मॅलिनोस्की यांचे आपण 2 प्रकार बघूया. पहिली जादू आहे पांढरी जादू. यालाच म्हणतात श्वेत जादू. या जादूला श्वेत जादू म्हणतात. जेव्हा स्वतःच्या कल्याणासाठी ज्या जादूचा उपयोग करतात त्या जादूला पांढरी जादू म्हणतात. पांढऱ्या जादूचा उपयोग चांगल्या कामासाठी, लोककल्याणासाठी, चांगल्या विकासासाठी केला जातो. विशेषतः आपल्या समाजाची उन्नती व्हावी यासाठी केला जातो. आदिवासी लोक एखादे जमातीवर संकट आले तर त्या संकट निवारणासाठी सुद्धा या जादूचा उपयोग करतात. कुठल्या? पांढऱ्या जादूचा. काही ट्रॉपियन बेट आहे, अंदमान निकोबार बेट आहे, या बेटांमधील आदिवासी मासेमारीला जाताना पांढऱ्या जादूचा उपयोग करताना दिसतात. आता दुसरा जादूचा जो प्रकार सांगितला आहे मॅलिनोस्की यांनी तो आहे काळी जादू किंवा त्याला दुसरा शब्द आहे कृष्ण जादू. ही जादू एखाद्या व्यक्तीस हानी पोचवण्यासाठी, तिचं वाईट करण्यासाठी वापरल्या जातात. एखाद्या व्यक्तीला रोगी करणे, त्याची संपत्ती नष्ट करणे, त्याला आर्थिकदृष्ट्या नुकसान पोहोचवणे, एखाद्या शेतीतील पीक नष्ट करणे अशा वाईट उद्देशाने ही जादू केली जाते. डॉक्टर एस.सी. दुबे यांनी जादूचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. आतापर्यंत आपण कोणाचे पाहिले? जेम्स फ्रेझर आणि मॅलिनोस्की यांनी. आता तिसऱ्यांदा पाहू आपण. डॉक्टर एस.सी. दुबे यांनी जादूचे जे प्रकार सांगितले ते आहे संवर्धक जादू, संरक्षक जादू आणि विनाशक जादू. सर्वप्रथम बघू आता संवर्धक जादू. मानवी समाजाचे हित लक्षात घेऊन लोककल्याणासाठी संवर्धक जादूचा आदिवासी उपयोग करतात. महापूर, दुष्काळ अशा गोष्टींना रोखण्यासाठी या जादूचा वापर करतात. शिकारीमध्ये यश यावे, मासेमारीमध्ये यश यावे, आपल्याला भरभरून अन्नधान्य पिकावे यासाठी संवर्धक जादूचा उपयोग करताना आदिवासी दिसून येतात. आता दुसरी आहे संरक्षक जादू. या जादू प्रकारात समाजाचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. जसे आपल्या संपत्तीचे रक्षण व्हावे, एखाद्या रोगावर इलाज व्हावा, शिकारीमध्ये भरपूर यश मिळावे आणि येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला
बळ मिळावे यासाठी संरक्षक जादूचा वापर करताना आदिवासी दिसतात. आता तिसरी जी जादू आहे ती आहे विनाशक जादू. आता विनाशक जादू याचा उद्देशच मुळात वाईट असा अर्थ निघतो. म्हणजे या जादूचा उपयोग कशासाठी करतात? कोणाचे वाईट करणे, विनाश करणे हा त्यामागे मुख्य उद्देश दिसतो. या जादूला तामस किंवा कृष्ण जादू असेही म्हटलेले आहे. एखाद्या शत्रूला त्रास देणे, त्याला एखाद्या व्यक्तीला आजारी करणे, एखाद्याची संपत्ती नष्ट करणे, भरभरून पाऊस आणणे, वादळ आणणे यासाठी या जादूचा उपयोग करतात. म्हणजेच विनाशक जादू ही कशासाठी असते? ते एखाद्याचे वाईट कसे होईल यासाठी या जादूचा उपयोग करतात. तिला म्हणतात विनाशक जादू. अशा प्रकारे आपण आजच्या तासिकेमध्ये जेम्स फ्रेझर यांनी सांगितलेले अनुकरणात्मक जादू, सहानुभूतीपूर्वक जादू, मॅलिनॉस्की यांनी जे 2 प्रकार सांगितले, पांढरी जादू, काळी जादू, आणि डॉक्टर दुबे यांनी जे 3 प्रकार सांगितले, संवर्धक जादू, संरक्षक जादू आणि विनाशक जादू, असे विविध जादूचे प्रकार आपण आजच्या तासिकेमध्ये बघितलेले आहे. तेव्हा या तासिकेमध्ये आपण जे जादूचे विविध प्रकार मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला निश्चितच समजले असेल. नसेलही समजले तरी आपण हे यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. ही PPT बघून तुम्ही हे जे तिघांनी जे सांगितलेले जादूचे प्रकार आहे हे आपण लिहून घेऊ शकता. अभ्यासासाठी त्याच्या नोंदी घेऊ शकता. आणि नक्कीच आजच्या या आदिवासी जादूचे प्रकार जे शिकवलेले आहे त्या अभ्यासाच्या दृष्टीने सामाजिक मानवशास्त्र या विषयामध्ये हा जो आदिवासी जादू आहे हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत आदिवासींचे प्रकार कसे आहे आणि कोणते आहे समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला हे निश्चितपणे समजले असे मी समजते. आणि आपण छान स्वतःची काळजी घ्या. कोरोनापासून दूर राहा, सुदृढ राहा, जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला आजच्या तासिकेमध्ये जादूचे प्रकार समजले असे मी समजते. आपण सर्वांनी अत्यंत मनापासून ही तासिका नक्कीच ऐकलेली असावी. यामधील जे प्रकार आहे हे आपल्या अभ्यासासाठी आपण नोंदी करून घ्यावा अशी मी आग्रहाची तुम्हाला विनंती करते. आणि अभ्यास करा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू.